हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे KDMची 2025 ची जी रिक्रुटमेंट आहे त्यासाठी कॉमन टॉपिक आहे राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005. ठीक आहे. याचा आज आपण सेक्शन 9 आणि सेक्शन 10 कव्हर करणार आहे. जो सेक्शन 9 आहे तो आहे ग्राउंड फॉर रिजेक्शन टू एक्सेस इन सर्टन केसेस अँड सेक्शन 10 आहे सेव्हरेबिलिटी. ठीक आहे. याचे आपण इथे 25 MCQ सॉल्व्ह करणार आहे सेक्शन 9 आणि 10 मिळून. ठीक आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक, कारण की इथे आपण कंटिन्यू ही सिरीज स्टार्ट केलेली आहे, ज्याच्यामध्ये आज आपला हा 8 नंबरचा व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये आपण सेक्शन 9 आणि 10 कव्हर करत आहे. ठीक आहे. तर चला स्टार्ट करू. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, अंडर सेक्शन 9 इन्फॉर्मेशन कॅन बी रिजेक्टेड इफ इंटरफ्रिंग. ठीक आहे. इनफ्रिंग्स कलम 9 नुसार माहिती नाकारली जाऊ शकते जर ती वर अधिक्रमण करत असेल तर. बघा ऑप्शन आहे राईट टू एंटिटी, सेकंड राईट ऑफ कॉपीराइट ऑफ अनदर पर्सन, थर्ड पब्लिक इंटरेस्ट अँड फोर्थ सिक्युरिटी रूल. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, कॉपीराइट ऑफ अनदर पर्सन, दुसऱ्या व्यक्तीच्या कॉपीराइटवर. नेक्स्ट सेकंड, हुज कॉपीराइट इज प्रोटेक्टेड अंडर सेक्शन 9. कलम 9 अंतर्गत कोणाचा कॉपीराइट संरक्षित केला जातो. तर बघा ऑप्शन आहे गव्हर्नमेंट, पब्लिक ऑथॉरिटी, प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल अँड पॉलिटिकल पार्टीज. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल. ठीक आहे, खाजगी व्यक्ती. नेक्स्ट 10, सेक्शन 10 अलाउज पार्टिशियल डिस्क्लोजर इफ. कलम 10 ही अंशतः माहिती उघड करण्याची परवानगी देतो जर. बघा ऑप्शन आहे फर्स्ट, अप्लिकंट पे एक्स्ट्रा फीज, सेकंड एक्झेम्प्टेड अँड नॉन एक्झेम्प्टेड पार्ट कॅन बी सेपरेटेड, थर्ड ऑफिसर इन सिनियर अँड फोर्थ पब्लिक इंटरेस्ट इज इन्व्हॉल्व. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, एक्झेम्प्टेड अँड नॉन एक्झेम्प्टेड पार्ट कॅन बी सेपरेटेड. वगळलेली व अवगळलेली माहिती वेगळी करता येत असेल तर. नेक्स्ट फोर्थ, व्हॉट मस्ट बी डन बिफोर गिव्हिंग ओनली पार्ट ऑफ रेकॉर्ड. रेकॉर्डचा काही भागच देण्यापूर्वी काय करावे लागते. तर बघा ऑप्शन आहे इन्फॉर्म पार्लिमेंट, सेकंड गिव्ह रिटर्न नोटीस टू अप्लिकंट, थर्ड टेक परमिशन फ्रॉम कोर्ट अँड फोर्थ पब्लिश इन गॅजेट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, गिव्ह रिटर्न नोटीस टू अप्लिकंट, अर्जदारास लेखी सूचना द्यावी लागते. नेक्स्ट फिफ्थ, what should the notice under the section 10 of 2 contain. कलम 10(2) अंतर्गत नोटीसमध्ये काय असावे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, अप्लिकंट ॲड्रेस ओनली, सेकंड रिझन फॉर पार्टिशियल डिस्क्लोजर, थर्ड पॉलिटिकल बॅकग्राऊंड अँड फोर्थ इन्कम ऑफ अप्लिकंट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, रिझन फॉर पार्टिशियल डिस्क्लोजर, अपूर्ण माहितीचे कारण. नेक्स्ट 6, व्हॉट एल्स शुड बी प्रोव्हाइडेड विथ पार्टिशियल इन्फॉर्मेशन. अपूर्ण माहिती बरोबर अजून काय द्यावे लागते. तर बघा ऑप्शन आहे फी कॅल्क्युलेशन डिटेल, सेकंड ट्रॅव्हल रिएम्बर्समेंट, थर्ड जॉब ऑपॉर्च्युनिटी अँड फोर्थ गव्हर्नमेंट लेटर. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, फी कॅल्क्युलेशन डिटेल, शुल्क गणनेचा तपशील. नेक्स्ट 7, इफ इन्फॉर्मेशन इज पार्टली डिस्क्लोज व्हॉट राईट डज अप्लिकंट हॅव. माहिती काही अंशी दिल्यास अर्जदाराला कोणते हक्क आहेत. तर बघा ऑप्शन आहे फाईल डिफॅमेशन केस, सेकंड रिव्ह्यू द डिसिजन, थर्ड रिजेक्ट द रिप्लाय अँड फोर्थ एक्सेस टू पार्लिमेंट ओनली. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, रिव्ह्यू द डिसिजन, निर्णयाचा आढावा घ्या. नेक्स्ट 8, व्हॉट मस्ट बी इन्क्लुडेड इन पार्टिशियल डिस्क्लोजर नोटीस रिगार्डिंग ऑथॉरिटी. अंशतः माहिती देताना अधिकाऱ्याची कोणती माहिती दिली पाहिजे. तर बघा ऑप्शन आहे एज अँड जेंडर, सेकंड नेम अँड डेजिग्नेशन, थर्ड रिलिजियस अँड कॉस्ट अँड फोर्थ फोन नंबर ओनली. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, नेम अँड डेजिग्नेशन, नाम व पदनाम. नेक्स्ट 9, सेक्शन 10 अप्लाइज वेन. कलम 10 केव्हा लागू होते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, होल रेकॉर्ड इज कॉन्फिडेन्शियल, सेकंड ओनली अ पार्ट इज एक्झेम्प्ट अँड कॅन बी सर्व, थर्ड वेन अप्लिकंट विड्रॉ अप्लिकेशन अँड फोर्थ वेन फी इज अनपेड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, ओनली अ पार्ट इज एक्झेम्प्ट अँड कॅन बी सर्व, फक्त काही भाग अपवादात्मक असून वेगळा करता येतो. तसंच बघा राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्टची MCQs PDF, शॉर्ट नोट्स थेरी प्लस MCQs PDF अवेलेबल आहे, जी 50 रुपीजला आहे. याच्यामध्ये कंप्लीट 31 सेक्शन प्लस थेरी प्लस MCQs दिलेले आहे. इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे. ज्यांना पण ही PDF हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट 10, इन केस ऑफ पार्टिशियल एक्सेस विच ऑथॉरिटी मे बी रेफर्ड फॉर अपील. अंशतः माहिती मिळाल्यास अपीलसाठी कोणाकडे जाऊ शकतो. तर बघा ऑप्शन आहे लोकल MLA,
सेकंड पोलीस स्टेशन, थर्ड सेंट्रल और स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन अँड फोर्थ पार्लमेंट स्पीकर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड सेंट्रल और स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन, केंद्रीय किंवा राज्य माहिती आयोग. नेक्स्ट 11, व्हॉट इज द की ऑब्जेक्टिव्ह ऑफ सेक्शन 10 ऑफ द आरटीआय ॲक्ट. आरटीआय कायद्यातील कलम 10 चे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डेनियल ऑफ एंटायर इन्फॉर्मेशन, सेकंड प्रोटेक्ट कॉपीराइट, थर्ड प्रोवाइड एक्सेस टू नॉन एक्झेम पार्ट ऑफ रेकॉर्ड अँड फोर्थ प्रोहिबिट डिस्क्लोजर ऑफ कोर्ट जजमेंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड प्रोवाइड एक्सेस टू नॉन एक्झेम पार्ट ऑफ रेकॉर्ड, अपवाद नसलेल्या माहितीचा प्रवेश देणे. नेक्स्ट 12, अंडर सेक्शन 10 ऑफ 2 द नोटीस मस्ट मेन्शन फी अमाऊंट अँड. कलम 10(2) नुसार नोटीसमध्ये शुल्काचा तपशील आणि नमूद केले पाहिजे. बघा ऑप्शन आहे होम ॲड्रेस ऑफ द अप्लिकंट, सेकंड नंबर ऑफ पेजेस इन रेकॉर्ड, थर्ड राईट टू अपील अँड फोर्थ आधार नंबर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड राईट टू अपील, अपील करण्याचा हक्क. नेक्स्ट 13, सेक्शन 9 कॅन बी रिवोक इफ इन्फॉर्मेशन इज कॉपीराइटेड बाय. कलम 9 लागू होतो जर माहितीचे कॉपीराइट यांच्याकडे असेल. तर बघा ऑप्शन आहे स्टेट एजन्सी, सेकंड एनी पर्सन दॅन द अदर स्टेट, सेकंड अ कोर्ट लॉ अँड फोर्थ पॉलिटिकल लीडर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड एनी पर्सन अदर दॅन द स्टेट, राज्याशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीकडे. नेक्स्ट 14, कॅन इन्फॉर्मेशन अंडर कॉपीराइट बी शेअर्ड अंडर द आरटीआय. कॉपीराइट असलेली माहिती आरटीआय अंतर्गत देता येते का? तर बघा ऑप्शन आहे ऑलवेज, सेकंड नेवर, थर्ड ओनली विथ ओनर परमिशन अँड फोर्थ ओनली बाय कोर्ट ऑर्डर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड ओनली विथ ओनर परमिशन, मालकाच्या परवानगीने. ओके. नेक्स्ट 15, व्हॉट इज द कंडिशन फॉर सेव्हरेबिलिटी इन सेक्शन 10. कलम 10 मध्ये विभाजित सेव्हरेबिलिटी लागू होण्यासाठी काय अट आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फुल्ली इन्फॉर्मेशन मस्ट बी पेड फॉर, सेकंड exempt and non-exempt data can be reasonably separated, third government permit only full disclosure, and fourth officer has a 60 days to reply. The correct answer is second exempt and non-exempt data can be reasonably separated. अपवादात्मक व अनअपवादात्मक माहिती वाजवी पद्धतीने वेगळी करता येते. नेक्स्ट 16, व्हॉट इज नॉट अ पार्ट ऑफ सेव्हरेबिलिटी प्रोसेस. खालीलपैकी काय विभाजित प्रक्रियेचा भाग नाही? तर बघा ऑप्शन आहे गिव्हिंग रिझन फॉर पार्टिशियल डिस्क्लोजर, सेकंड प्रोव्हाइडिंग पार्ट ऑफ रेकॉर्ड, थर्ड पब्लिशिंग इट ऑन वेबसाईट अँड फॉर नेटिंग टू द ऑफिसर इश्यूइंग डिसिजन. करेक्ट आन्सर आहे थर्ड पब्लिशिंग इट ऑन वेबसाईट, वेबसाईटवर प्रसिद्ध करणे इज नॉट अ पार्ट ऑफ सेव्हरेबिलिटी प्रोसेस. नेक्स्ट 17, इज एंटायर आरटीआय रिक्वेस्ट रिजेक्टेड इफ पार्ट इज एक्झेम्प्टेड. जर अर्जातील काही भाग अपवादात्मक असेल तर संपूर्ण आरटीआय अर्ज नाकारला जातो का? तर बघा ऑप्शन आहे यस, सेकंड नो ओनली एक्झेम्प्ट पार्ट इज डिनाइड, थर्ड ओनली बाय कोर्ट ऑर्डर अँड फोर्थ ऑटोमॅटिकली आफ्टर 30 days. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड नो ओनली एक्झेम्प्ट पार्ट इज डिनाइड. नाही, फक्त अपवादात्मक भाग नाकारला जातो. नेक्स्ट 18, इफ अप्लिकंट इज डिससॅटिस्फाईड विथ सेव्हरेबिलिटी डिसिजन वेअर कॅन दे अपील. जर अर्जदार विभाजकता निर्णयाने असमाधानी असेल तर तो कुठे अपील करू शकतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लोकल पोलीस, सेकंड आरटीआय हेल्पलाईन, थर्ड सेंट्रल और स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन अँड इलेक्शन कमिशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड सेंट्रल और स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन, केंद्रीय किंवा राज्य माहिती आयोग. नेक्स्ट 19, व्हॉट टाइम पिरियड इज ॲडेड इफ अप्लिकेशन गोज वाया असिस्टंट PIO. सहाय्यक माहिती अधिकाऱ्यामार्फत अर्ज केल्यास किती दिवसांनी वाढ होते? तर बघा ऑप्शन आहे 2 days, 5 days, 10 days, नो एक्सटेन्शन. तर करेक्ट आन्सर आहे 5 days, 5 दिवसांची वाढ होते. नेक्स्ट 20, इज अ सेव्हरेबिलिटी अलाउड इन केस ऑफ कॉपीराइट बेस्ड रिजेक्शन अंडर सेक्शन 9. कलम 9 अंतर्गत कॉपीराइट्स आधारित नकार दिल्यास विभाज्यता लागू होते का? तर बघा ऑप्शन आहे यस, नो, ओनली बाय पार्लमेंट अँड फोर्थ आफ्टर कोर्ट अप्रुव्हल. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड नो, नाही. नेक्स्ट 21, इफ रेकॉर्ड इज पार्टली एक्झेम्प्ट अँड पार्टली डिस्क्लोजेबल ऑफिसर मस्ट. रेकॉर्डचा काही भाग वगळला असून काही भाग देण्यायोग्य असेल तर अधिकारी काय करतो? तर बघा ऑप्शन आहे रिजेक्ट एंटायर रिक्वेस्ट, सेकंड प्रोव्हाइड डिस्क्लोजर पार्ट विथ नोटीस, थर्ड सेंड इट टू पार्लमेंट अँड फोर्थ डिस्ट्रॉय द एक्झेम्प्ट पार्ट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड प्रोव्हाइड डिस्क्लोजेबल पार्ट विथ नोटीस, देण्यायोग्य भाग नोटीससह देता येतो.
नेक्स्ट 22. व्हॉट शुड बी डन वेन रेकॉर्ड इज पार्टिशली डिस्क्लोज. जेव्हा माहिती अंशतः दिली जाते तेव्हा खालीलपैकी काय करू नये. तर बघा ऑप्शन आहे गिव्ह रिझन, सेकंड मेन्शन अपील राईट, थर्ड हाईड ऑफिसर आयडेंटिटी अँड फोर्थ चार्ज अप्रोप्रिएट फीज. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड हाईड ऑफिसर्स आयडेंटिटी, अधिकाऱ्याची ओळख लपवा. नेक्स्ट 23. वेन अप्लाइंग सेव्हरेबिलिटी व्हॉट इज द बेसिक प्रिन्सिपल. विभाज्यता लागू करताना मूलभूत तत्व काय आहे. तर बघा ऑप्शन आहे डेनी फुल इन्फॉर्मेशन, सेकंड मॅक्झिमम एक्सेस टू नॉन एक्झेम्प्ट इन्फो, थर्ड डिले रिस्पॉन्स अँड फोर्थ ॲड एक्स्ट्रा फीज. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड मॅक्झिमाइज एक्सेस टू नॉन एक्झेम्प्ट इन्फो, अवर्जित माहिती जास्तीत जास्त प्रवेश द्या. Next 24. Who is responsible for calculating the applicable fees under the section 10(2) of D. कलम 10(2)(D) नुसार शुल्क गणना कोण करतो. तर बघा ऑप्शन आहे हायकोर्ट जज, सेकंड पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर, थर्ड स्टेट चीफ सेक्रेटरी अँड फोर्थ सेंट्रल विजिलन्स कमिशन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर, माहिती अधिकार. नेक्स्ट 25. सेक्शन 10 प्रमोट्स, कलम 10 प्रोत्साहन देते. तर बघा ऑप्शन आहे फुल सेक्रेसी, सेकंड बॅलन्स ट्रान्सपरन्सी, थर्ड पॉलिटिकल पॉवर अँड फोर्थ ज्युडिकल डिले. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड बॅलन्स ट्रान्सपरन्सी, संतुलित पारदर्शकता. ठीक आहे. तसंच बघा व्हेरियस टाईपच्या PDF अवेलेबल आहे. म्युन्सिपल कॉर्पोरेशन, कंबाईन इंग्लिश मराठी MCQs किंवा मराठी किंवा इंग्लिश थेरी प्लस MCQs पण अवेलेबल आहे. अकाउंटची PDF सुद्धा अवेलेबल आहे. JEE सिव्हिलच्या PDF आहे आणि करंट अफेअर्सच्या सुद्धा PDFs अवेलेबल आहे. ज्यांना पण PDF हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही तिथनं परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.